हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, हा ब्लॉग आहे तर आपला रक्षाबंधनचा, त्या दिवशी रात्रीचा। कारण की टाकायला थोडा उशीर झाला, माझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे। तर इथं मी एक साईडला बनवत होते बटाट्याची भाजी आणि पोळ्या बनवत होते, कारण आज सगळ्यांचा स्वयंपाक होता। दोघे ताईंना पण जेवण सांगितलं होतं, रक्षाबंधन होतं त्यामुळं। आणि बघा, मी स्वयंपाक करते तर पिलूला पण काही ना काही करायचंच असते, त्यामुळे मी पोळ्या करत होती तर तिला पण पोळ्या करायच्या होत्या। आणि सारखं मधामधात चालू असते तिचं काही ना काहीतरी, त्यामुळे तिचं पण ऐकून घ्यावं लागतं। आणि मग नंतर मी पोळ्या वगैरे झाल्या, नंतर इथं भजी बनवली, मिरची भजी बनवली होती, कारण मिरची भजी सगळ्यांनाच आवडते ना त्यामुळे। आणि रक्षाबंधन होतं त्यामुळे थोडं राखी पण ते बांधायचं होतं, म्हणून लवकर लवकर आवरत होतो आम्ही सर्वजण। आणि ते आलेल्या होत्या, सगळ्यांसाठी इथे मिरची भजी वगैरे बनवली, स्वयंपाक बनवून झाला होता। त्यानंतर म्हटलं आता राखी बांधायचा कार्यक्रम करू, आणि मग सगळेजण राखी बांधत होते। आरती घेणं झालं तेव्हा 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 आरती नवरी झाली का एखादी बैठ होऊन पडते का मग ती वर नाही दे बरं साखर लागू लट्टू त्यासाठी आता बसन नाही कल्दी बघतो तमा लावून दे ना अरे मग तू इन तांदूळ पाऊन टाकले ना बघ गाइस ते आकाच काढ दे पाय माय फोटो बाप रे इथला भारी बसून घाल ना खाली पैसा मस्त मी राखी बांधली पहिला नंबर माझाचे पिढे पुरवलं नाही बस आका तुम्ही तिकडे सरकन थोडं सॉरी पलीकडून सरकन थोडं बोला त्याकडे पिढे आहे ना हां त्या दिवशी नव्हता नाही हां हां आत्ताच हां टाक या का मग परत काढते की फोटो असा कापरत ॲक्शन 3 स्टार्ट गो मला तर बरं जास्त लागलं पण त्या दिवशी हात पाना गेला असता मग डिकमा बस तिथे दिली गामडून मी पडत गेले अरे ती गाडी उचवती काय आता बात करते का मावशी नीट बस ना 2 मिनिटं थांब झाला आपलं गेली का दाखव ना बसन कधी बस केला दाखव पहिले बघ दाट घे आता केवढ्या माणसाला नको बसून निबर माणसून बस हातात घे दोन्ही हातात तांदूळ घे हा नाही म्हणून चल घ्याच मी बाहेर गेलेच नाही म्हणून वरती उभी राह ताट घे पागल ताट घे मी मला साखरच जय 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 सीमा अंकिता चुबे आरती नको म्हणून बस थांब तुम्ही खाली कपल साखर दे तुझे फोटो काढा हा फोटो काढते ना बस आता तू बाजू आहे ती साखर राखी राखी घे इधर आणि पप्पर बांध ताट अलीकडे करून घ्या हात लाव ना हात लावा असा तू असं कर ते पप्पाला हा आता तू चिक बाजू तू जसं फुट काढू बस मग बस त्यानंतर हे रक्षाबंधनच्या दिवशी रात्री ह्या डाळी भिजत घातल्या तुम्ही, कारण की मला दुसऱ्या दिवशी बनवायची होती नाश्त्यासाठी आप्पे, कारण पिल्लूला पण आवडतात त्यामुळे म्हटलं सगळ्यांसाठी नाश्त्याला आप्पेच बनवूया। तर मी मिक्स डाळीचे आप्पे बनवत होते, तर मी त्यात तुरीची, मुगाची आणि मसूरची डाळ, उडीद डाळ आणि शाबू घेतला होता, आणि एक साईडला तांदूळ घेतले होते। हे राशनचे तांदूळ होते त्यामुळे ते स्वच्छ धुवून घेतले 2 पाण्याने। त्यानंतर इथं रात्री भिजत घातले आणि रात्रभर ठेवले, तर दुसऱ्या दिवशी सकाळी हे मिक्सरमधनं बारीक काढून घेतले। हे कारण की
रात्रभर भिजत ठेवल्यानंतर ते चांगलं होतात. 7-8 तासासाठी भिजूनच जातात ते. तर बघा दुसऱ्या दिवशी पण छान असं भिजले होते डाळी वगैरे. मी तर परत 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या, कारण की डाळींचा वास येतो ना भिजत घेतलेल्या असल्यामुळे. मग 2 पाण्याने परत स्वच्छ धुवून घेतल्या आणि नंतर मग मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. आणि नंतर मग बनवले नाश्त्यासाठी सगळ्यांना आप्पे, कारण पिल्लूला खूप जास्त आवडतात. ते टोमॅटो सॉस लावून जाम लावून आप्पे खात असतं, नाहीतर असं नेहमी तर काही खात नाही दुसरं. तर बघा इथं बेटर खूप छान झालं होतं. त्यामध्ये मी कांदा, लसूण, टोमॅटो, थोडंसं ओवा पण टाकला होता. त्याच्याने छान टेस्ट येते आप्प्यांना. मला माहीत नाही बाकी कोण टाकतं का नाही, पण मी टाकते आप्प्यांमध्ये थोडंसं ओवा. त्यानंतर मी इथं आप्प्याच्या भांड्याला तेल लावलं, थोडंसं गरम होऊ दिलं आणि मग नंतर सर्व आप्पे हळूहळू बनवून घेतले. त्यात आमचं खाणंही चालू होतं, कारण की आप्पे हे गरम गरमच छान लागतं. एक साईडला शेंगदाण्याची चटणी पण बनवली होती. तर बघा असे आप्पे बनवत होते. काही काही खाली बसून खात होते ना, आणि गॅसवरती भांडं ठेवलं होतं म्हणून थोडे थोडे काहीतरी काही काही आप्पे थोडे करपून जात होते, पण छान लागत होते टेस्टला, कुरकुरीत. तेल टाकल्यामुळे थोडे लवकरच होतात ते, त्यामुळे. आणि बघा त्यानंतर आप्पे वगैरे आमचे खाऊन झाले आणि पिल्लूचं इथं काहीतरी मस्त चालू होतं. तिला दीदीला नेऊन द्यायचे होते आप्पे, आणि तिचं बघा इथं काय चालू होतं, सारखे आप्पे चम्मचने खात होते. नंतर नाश्ता वगैरे झाला आणि इथं गावाकडनं आम्ही गहू आणलेत, तर त्या गव्हाचं दळण करत होते. हे ज्वारीचं पण केलं होतं आणि गव्हाचं पण, आणि हे दोन्ही पण गावाकडनं आणले ना, त्यामुळे चांगलं परवडतं आहे. आणि गावाकडचे गहू थोडे चांगलेच असतं इकडच्यापेक्षा, आम्हाला तरी असं वाटतं की गावाकडचे गहू चांगले असतात, म्हणून मग आम्ही गावाकडनंच आणतो. आणि इथं मी एक कापड टाकून त्याच्यावरती गहू चाळत होते, कारण की ते गव्हामधले जे धूळ आहेत ते खाली, आणि पिल्लू तसंच खेळतं आहे. किती पण आपण पुसून घेतलं, पण जोपर्यंत दळण चालू असते पिल्लू मध्ये मध्ये करते सारखं. त्यामुळे मी इथं बाहेर गॅलरीत बसून दळण करत होते गव्हाचं. गव्हामध्ये थोडे थोडे पिवळे हिरवे गहू होते, ते काढायचे होते. जास्त काही घाण नव्हते गव्हांमध्ये, नाहीतर काही काही गव्हांमध्ये खूप घाण असते गावाकडे. बघू आता नेक्स्ट टाईम परत गेलो गावाकडे तर गहू घेऊन येऊ, परत गहू ज्वारी. तर बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा.